दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे दिला जाणारा बालस्नेही पुरस्कार 2024 यंदा धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना जाहीर झाला। बालहक्क संरक्षण तसंच बालस्नेही उपक्रमांसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। पुरस्कार वितरण सोहळा 3 मार्च 2025 रोजी दुपारी 1 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई इथं संपन्न झाला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, गृहराज्यमंत्री शहरी योगेश कदम तसंच महिला व बाल विकास धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या धिवरे साहेब यांच्या या सन्मानाबद्दल दक्ष पोलीस टाइम्स तसंच दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक विजयजी टाटिया यांनी त्यांचं फुलगुच्छ देऊन अभिनंदन केलं। तसंच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। धिवरे यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतंय। श्रीकांत धिवरे नाशिकला कार्यरत असताना भल्या गुंडांची धिंड काढून आपल्या कार्याचा त्यांनी ठसा उमटवला होता। धिवरे साहेब यांनी धुळ्यातील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण केला, यामुळे गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात आळा बसलाय। धिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनात मोठमोठे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणेला चांगलंच यश मिळालंय। आजही श्रीकांत धिवरे साहेब यांच्या नावाचा एक वेगळाच दबदबा गुन्हेगारी विश्वात निर्माण झाला। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, धुळे।